पेण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती कळा असताना डॉक्टरांचा कानाडोळा. डॉक्टर कृष्णा सोनावणे यांनी ऑन ड्युटी नर्सला मारहाण केल्याचा आरोप. प्रसूती कळांनी विव्हळणाऱ्या महिलेला वेळेत तपासणी न केल्याचा गंभीर आरोप पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर करण्यात आला आहे. या प्रकरणात ऑन ड्युटी नर्सला शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा सोनावणे यांच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 2 वाजता गौरी देवजी कडू या प्रसूतीसाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. त्यावेळी ऑन ड्युटी नर्सने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा सोनावणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्याने डॉक्टरांना लेखी कॉल पाठवण्यात आला. तक्रारीनुसार लेखी कॉल देऊनही डॉक्टर रुग्णालयात आले नाहीत. त्याऐवजी रुग्णाला अलिबाग येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान प्रसूती कळा वाढल्याने गौरी कडू यांची रुग्णालयातच प्रसूती झाली. प्रसूतीनंतर टाके घालण्याची जबाबदारी नर्सकडे देण्यास सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी नर्सला शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकाराचे चित्रीकरण करण्याचा नर्सने प्रयत्न केला असता छत्रीने मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर संबंधित डॉक्टरांविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. 1.5 महिन्यापासून डॉक्टर कृष्णा म्हणून इथे गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 9 ऑगस्ट रोजी मी नाईट ड्युटीवर होते. त्या दरम्यान एक डिलिव्हरीची पेशंट आली. गौरी देवजी कडू सारसई आपट्याची पेशंट होती. ती 8 महिन्याची गरोदर होती. तिला चेक करण्यासाठी डॉक्टर कृष्णा यांना फोन केला. त्यांचा इनकमिंग कॉल बंद होता. त्यामुळे आम्ही त्यांना लेखी कॉल पाठवला सिक्युरिटीकडे, पण ते आले नाही. त्याच्यामुळे आम्ही परत एकदा त्यांना कॉल करून त्यांचा कॉल लागला नाही म्हणून लेखी कॉल पाठवला. परत त्यांनी रिटर्न कॉल केला व ते म्हणाले की पेशंट 8 महिन्याची गरोदर असल्यामुळे तिला तुम्ही अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून द्या. त्याप्रमाणे डॉक्टर मराठे ड्युटीवर होते. त्यांच्याकडनं रेफरशीट भरून घेतली व पुढच्या हॉस्पिटलला पाठवण्याची व्यवस्था आम्ही सुरू केली. म्हणजे ॲम्ब्युलन्स अरेंज करण्याची व्यवस्था सुरू केली. 108ला फोन केला, 102ला फोन केला, पण 1 तास झाला तरी ॲम्ब्युलन्स काही उपलब्ध झाली नाही. त्याच्यामुळे पेशंटचा खूप वेळ झाला व पेशंटला डिलिव्हरीच्या कळा खूप जास्त चालू झाल्या व कशी तरी आम्ही डिलिव्हरी तिथे केली. त्यानंतर पेशंटची डिलिव्हरी होत नव्हती म्हणून तिला थोडं एपिसिओटोमी घ्यायला लागली. त्याच्यामुळे त्याला टाके मारावे लागतात नंतर. त्यासाठी डॉक्टरांना आम्ही फोन केला, पण ते काही आले नाही. नंतर सिक्युरिटी त्यांना बोलवायला गेले तरीही ते आले नाही. नातेवाईक समोर होते, ते सर्व हे प्रकार बघत होते. त्याच्यामुळे ते बोलले की सिस्टर आम्ही त्यांना बोलून आणतो म्हणून. नंतर नातेवाईक त्यांना बोलवायला गेले. नातेवाईकांशी पण त्यांनी गैरवर्तन केलं, असभ्य भाषा बोलली व त्यांनी तिथून हाकलून दिले. व नंतर थोड्या वेळाने ते तिथे आले, थोडे टाके मारले व नंतर बोलले की सिस्टर तुम्हीच करा, मी करणार नाही. नातेवाईकांना तुम्ही का तिथे पाठवले व असभ्य भाषेने माझ्याशी बोलायला लागले. नंतर मी महिला असल्यामुळे मी काही करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांचं व्हिडिओ शूटिंग मी करायला लागले. तर त्यांना त्याचा राग आला व त्या छत्रीने माझ्या हातावर 5-6 फटके मारायला लागले. माझा मोबाईल फोडला त्यांनी व ते पेशंटला तसंच सोडून निघून गेले. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.